नमस्कार. शालेय संस्कार या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. इयत्ता 10वी गणित भाग 1 चा हा व्हिडिओ मराठी माध्यम व सेमी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. इयत्ता 10वी गणित भाग 1 प्रकरण 3 अंकगणिती श्रेणी अरिथमॅटिक प्रोग्रेशन या प्रकरणातील संकीर्ण प्रश्नसंग्रह 3 म्हणजेच प्रॉब्लेम सेट 3 मधील प्रश्न पहिला आपण सोडवणार आहोत. प्रश्न पहिला, अचूक पर्याय निवडा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. पहिलं गणित असं दिलेलं आहे, -10 -6 -2 2 ... ही क्रमिका डॅश डॅश आहे. द सिक्वेन्स -10 -6 -2 2 ... इथे आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत, 4 अल्टरनेटिव्ह दिलेले आहेत. मग यामध्ये ही क्रमिका कोण आहे हे आपल्याला विचारले, तर पर्याय खाली दिलेले आहेत, तर त्यातला अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. मग यासाठी मी इथे गणित सोडवतोय. -10 -6 -2 2 ... हे दिलेलं गणित मी आहे तसंच दिलं. ही क्रमिका आहे म्हणून सांगितलेलं आहे. मग खाली जे पर्याय दिलेले त्यामध्ये अंकगणिती श्रेणी आहे किंवा नाही असे पर्याय आहेत. म्हणजेच अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे किंवा नाही आपल्याला ओळखायचं आहे. म्हणजेच इथे आपल्याला प्रत्येक 2 क्रमागत पदांमधला फरक काढून पाहायचा आहे. म्हणजेच कॉमन डिफरन्स आपल्याला इथे काढायचा आहे. कॉमन डिफरन्स बिटवीन एनी 2 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स काढायचा आहे. आणि जर तो कॉमन डिफरन्स म्हणजे सामान्य फरक जर स्थिर आला तरच ती श्रेणी आहे असं आपण म्हणणार आहोत. अंकगणिती श्रेणी आहे असं म्हणणार आहोत. मग इथे आपण या दिलेल्या क्रमिकेवरून त्यांच्यातील क्रमागत फरक काढूया. 2 क्रमागत पदांमधील सामान्य फरक काढूया. मग डी बरोबर T2 वजा T1 म्हणजे -6 मधून -10 ला वजा करायचंय. मग इथे -6 तसेच वजाचा गुणाकार अधिक झाला 10 आणि इथे भिन्न चिन्ह आहे म्हणजे वजाबाकी झाली. 10 तून 6 गेले 4, मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक. दुसरा सामान्य फरक डी काढूया. T3 मधून T2 ला वजा केलं म्हणजे -2 मधून -6 ला वजा करायचंय. मग इथे -2 मायनस ऑफ मायनस हे प्लस झाले 6 आणि इथे भिन्न चिन्ह आहेत म्हणजे वजाबाकी होईल. 6 तून 2 गेले 4, मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक उत्तराला दिलं. तसंच तिसरा सामान्य फरक डी काढूया. T4 मधून T3 ला वजा करायचंय म्हणजेच T4 आहे 2 आणि T3 आहे -2 म्हणजे 2 मधून -2 ला वजा केलं. मग इथे 2 तसेच आहेत, हे वजाचा गुणाकार अधिक झाला, हे 2 तसेच, 2 आणि 2 4. मग इथे 3ही सामान्य फरक आपले स्थिर आलेला आहे, 4 आलेला आहे. म्हणजे डी बरोबर 4 इथे स्थिर लिहिलेला आहे म्हणजेच कॉन्स्टंट आहे. म्हणजेच ही अंकगणिती श्रेणी आहे. सो इट इज अन एपी. म्हणजेच इथे बी पर्याय उत्तर बरोबर आहे, कारण बी पर्यायामध्ये अंकगणिती श्रेणी म्हणजेच अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे असं सांगितलेलं आहे. In this example, sequence is given -10 -6 -2 2 ... Here we have to find the common difference between any 2 consecutive terms. So first common difference is T2 minus T1 is -6 minus of -10, -6 as it is, minus of minus plus 10. Here different sign subtraction, so 10 minus 6 is 4 and give the big sign plus here, so plus 4 is the common difference. Similarly, we can find the second common difference, T3 minus T2 means -2 minus of -6, so -2 as it is, minus of -6 means +6 and different sign subtraction, so 6 minus 2 is 4 and give the big sign plus here. So D is also 4 here. Now last D is T4 minus T3 means 2 minus of -2 here, 2 as it is, minus of minus means +2, 2 plus 2 is 4, so common difference is +4 here. So everywhere common difference is constant here, so D is equal to 4 is constant, so this is an AP. So this is the answer and that answer is given in the alternative B. So correct answer is alternative B. प्रश्न पहिल्यातलं दुसरं उदाहरण पाहूया. ज्याचे पहिले पद -2 आहे आणि सामान्य फरक सुद्धा -2च आहे, अशा अंकगणिती श्रेणीतील पहिली 4 पदे डॅश डॅश आहेत. म्हणजे इथे पहिलं पद आणि सामान्य फरक ए आणि डी दिलेला आहे, त्यावरून आपल्याला पहिली 4 पदे काढायची आहेत.
मग इथे पहिलं पद T1 बरोबर A बरोबर -2 आहे. D म्हणजे सामान्य फरक सुद्धा -2च दिलेला आहे. त्यामुळे या दोन्ही किमती इथे मी लिहिल्या. यावरून आपल्याला पहिली 4 पदे त्या श्रेणीतील काढायची आहेत. म्हणजेच T1, T2, T3, T4 काढायचं आहे. मग T1 बरोबर A बरोबर -2 हे दिलेलंच आहे पहिलं पद. मग आता दुसरं पद काढताना अगोदरच्या पदामध्ये D मिळवला की पुढचं पद मिळतं. मग इथे T2 काढताना T1 मध्ये D मिळवला, मग T1 आहे -2, त्यामध्ये D मिळवला -2, त्यामुळे कंस केला, D ऋण असल्यामुळे. मग -2 अधिक मुळे इथलं चिन्ह वजा आहे ते तसंच राहील, म्हणजे -2 इथे दोघांचे चिन्ह समान आहेत, म्हणजे बेरीज होईल. 2 2 4 आणि उत्तराला चिन्ह वजाच येईल, म्हणजे दुसरं पद मिळालं -4. T3 बरोबर अगोदरचं पद आहे -4, त्यामध्ये D मिळवला, म्हणजे T2 मध्ये D मिळवला. म्हणजे T3 काढताना T2 मध्ये D मिळवला, T2 काढताना T1 मध्ये D मिळवला. मग तसंच आता इथे T2 अधिक D, T2 आहे -4 आणि त्यामध्ये D मिळवला -2. या दोघांची बेरीज इथे करतोय, -4 ला -4 तसेच अधिक चिन्ह अधिक गुणिले वजा, म्हणजे भिन्न चिन्हांचा गुणाकार वजा येतो. 2 तसेच आहेत, मग इथे समान चिन्ह म्हणजे बेरीज होईल. 4 आणि 2 6 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह इथे वजा येईल, म्हणजे तिसरं पद आलं -6. चौथं पद काढूया T4. T4 बरोबर अगोदरचं पद T3 आहे, त्याच्यात D मिळवायचा आहे. पुढचं पद काढताना मागच्या पदामध्ये सामान्य फरक D मिळवायचा आहे, म्हणजे T3 अधिक D, म्हणजेच -6 आहे आधीचं पद T3, त्यामध्ये D मिळवला हा -2, मग -6 अधिक कंसात -2, मग -6 ला -6 तसेच ठेवले, अधिक गुणिले वजाचा गुणाकार वजा झाला 2. मग इथे -6 -2 समान चिन्ह म्हणजे बेरीज झाली, 6 आणि 2 8, मोठ्या संख्येचं चिन्ह इथे वजा दिलं. याप्रमाणे पहिली 4 पदे झाली T1, T2, T3 आणि T4, म्हणजेच -2 -4 -6 -8 ही पहिली 4 पदे या अंकगणिती श्रेणीतील आहेत. आणि असा पर्याय इथे आपल्याला C मध्ये दिलेला आहे, म्हणजे अचूक उत्तर C पर्याय आहे, कारण C पर्यायामध्ये ही 4 पदे दिलेली आहेत. First 4 terms of an AP are ... whose first term is -2 and common difference is -2. So in this example, first term is T1 is equal to A is equal to -2 and common difference is -2, and we have to find first 4 terms of this AP. Means we have to find T1, T2, T3, T4. So T1 is equal to A is equal to -2, it is already given, so first term is given. Now we have to find the second term T2. We can find the next term by adding the common difference in the previous term. So T2 is equal to T1 plus D, previous term is T1, so add D in the previous term. So T2 is equal to T1 plus D is equal to T1 is -2 and D is also -2, so bracket is there, -2 as it is, and here plus into minus is minus, so -2 minus -2 is -4. Now T3 means add a D in the previous term T2, so T3 is equal to T2 plus D, T2 is -4 here, D is -2, so addition of these two is -4 as it is, plus into minus is minus, difference multiplication is minus, so -4 -2, same sign addition, so 4 plus 2 is 6 and give the big sign minus here, so -6 is the third term. Now T4 is equal to T3 plus D, so add D in the previous term T3, so T4 is equal to T3 plus D is equal to T3 is -6 and D is -2 here. So addition of these two is -6 as it is, plus into minus is minus, so 2 as it is, so -6 -2 means -8. Same sign addition, give the big sign minus here. So T1, T2, T3, T4. So these are the 4 terms of this AP. So -2, -4, -6, -8 are the first 4 terms of the AP. So this is the answer, and this answer is given in alternative C. So C is the correct alternative here. प्रश्न पहिल्यातील तिसरं उदाहरण पाहूया. पहिल्या 30 नैसर्गिक संख्यांची बेरीज खालीलपैकी कोणती आहे? 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत, त्यातून अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. मग पहिल्या 30 नैसर्गिक संख्यांची बेरीज मी इथे सोडवून दाखवतोय गणित. मग पहिल्या 30 नैसर्गिक संख्या 1 2 3 4 ... 30. यावरून या 30 संख्यांची बेरीज आपल्याला हवी आहे, म्हणजे SNचं सूत्र वापरायचं आहे. SN बरोबर n/2 कंसात T1 अधिक Tn, कारण इथे पहिलं पद माहिती आहे, शेवटचं पद माहिती आहे. Tn म्हणजे शेवटचं पद,
T1 म्हणजे पहिलं पद, म्हणून हे सूत्र इथे वापरलंय. आणि यामध्ये 30 संख्या आहेत, कारण आपल्याला सांगितलंच आहे की 30 नैसर्गिक संख्यांची बेरीज काढायची आहे, म्हणजे n ची किंमत 30 आहे. T1 तर दिलेलाच आहे, 1 आहे, आणि शेवटचं पद आहे 30, Tn बरोबर 30. या तीनही किमती या सूत्रामध्ये इथे ठेवल्या. मग सोडूया. S30 बरोबर 30/2 कंसात T1 1 आणि Tn ची किंमत 30. या सूत्रात या तीनही किमती इथे ठेवल्या. ही स्टेप आपल्याला मिळेल. मग पुढे सोडूया. S30 बरोबर 30/2 म्हणजेच 15 आले, 30 ला 2 ने भागलं, 15 आले, 1 + 30 ची बेरीज झाली 31. मग 15 गुणिले 31 यांचा गुणाकार झाला 465. 15 ने 31 ला गुणलं, 465 मिळाले. मग हे उत्तर बी पर्यायामध्ये दिलेलं आहे, म्हणून याचं उत्तर बी पर्याय आहे. पहिल्या 30 नैसर्गिक संख्यांची बेरीज येईल 465. Third example from question number 1. What is the sum of the first 30 natural numbers? So here, first 30 natural numbers are 1, 2, 3, 4, ... 30. So these are the 30 numbers, and this is an AP because common difference is 1. So in this AP, we have to find S30 because first 30 natural numbers sum we have to find. So Sn is equal to n by 2 in bracket T1 plus Tn. Here first term is given, last term is also given. So we are using the formula of Sn is equal to n by 2 in bracket T1 plus Tn. Now put here n is equal to 30 because there are 30 numbers. 30 natural numbers are there. So n is equal to 30. T1 is 1 and Tn means last term is also given 30. So put these three values in this formula. So putting these three values we get S30 is equal to 30/2 in bracket 1 plus 30. Now 30/2 is 15. So 30 divided by 2 is 15 and 1 plus 30 is 31. Now 15 into 31, the product of these two numbers is 465. So the correct alternative is B. The correct alternative is B because in alternative B this is the answer. So sum of first 30 natural numbers is 465. आता प्रश्न पहिल्यातील चौथं उदाहरण पाहूया. दिलेल्या अंकगणिती श्रेणीचे 7वे पद आपल्याला दिले T7 बरोबर 4 आणि सामान्य फरक D बरोबर दिलेला आहे -4. तर A बरोबर किती विचारलंय, म्हणजे पहिलं पद काढायचं आहे. मग इथे Tn चं सूत्र वापरलं. Tn बरोबर A अधिक n वजा 1 गुणिले D. कारण Tn च का सूत्र वापरलं, तर इथे 7वं पद आपल्याला माहिती आहे, पद दिलेलं आहे म्हणून पद असणारं सूत्र वापरलं. T म्हणजे पद असतं, Tn म्हणजे nवे पद, म्हणून हे सूत्र इथे वापरलं. मग या सूत्रामध्ये आपण किमती ठेवल्या. T7 दिलेलं आहे म्हणजे 7वं पद दिलेलं आहे, म्हणजे n ची किंमत 7 घेतली. इथे n बरोबर 7 ठेवलं आणि D ची किंमत पण दिलेली आपल्याला -4 आहे, मग ती इथे ठेवली. म्हणजे n बरोबर 7 आणि D बरोबर -4 ठेवले या सूत्रामध्ये. मग सूत्र किमती ठेवल्यानंतर अशी पायरी मिळेल. T7 बरोबर A ला A तसाच राहील, n वजा 1 म्हणजे 7 वजा 1 गुणिले D ची किंमत ऋण आहे -4, म्हणून इथे कंस केलाय D ला. मग पुढे सोडूया. T7 ची किंमत दिलेली आहे गणितात 4 आहे, म्हणून इथे T7 च्या जागेवर 4 लिहिले. A ला A तसाच, 7 वजा 1 झाले 6, हे -4 तसेच आहेत. या दोघांचा गुणाकार केला इथे खालच्या पायरीला. 4 तसेच आहेत, A तसाच आहे, बरोबर चिन्ह तसंच आहे. 6 चोक 24, भिन्न चिन्हांचा गुणाकार वजा झाला, म्हणजे या दोघांचा गुणाकार -24 इथे झाला. म्हणजे 4 बरोबर मिळाले A वजा 24. मग या -24 ला डावीकडे आणलं, ते अधिक झाले आणि 4 अधिक 24 बरोबर A. मग या दोघांची बेरीज झाली 28 बरोबर A, म्हणजेच A बरोबर 28 मिळाले. म्हणजेच याचं अचूक उत्तर 28 आहे आणि ते उत्तर D पर्यायात दिलेलं आहे, त्यामुळे D याचं अचूक उत्तर आहे. Question number 4. For an AP, T7 is equal to 4, D is equal to -4, then A is equal to ... So in this example, T7 is given, so we are using the formula of Tn. So Tn is equal to A plus n minus 1 into D. D is also given and we have to find A here. So T7 is given, so put n is equal to 7 in this formula, and D is already given -4, so it is also given. So put n is equal to 7 and D is equal to -4 in this formula. We get the next step is T7 is equal to A as it is. N minus 1 means 7 minus 1 into the value of D is -4 here, so negative value, so bracket is there.
Now T7 value is already given here 4. So put instead of T7 write 4 here. A as it is, 7 minus 1 is 6, minus 4 as it is. Now 4 as it is equal to as it is, A as it is, plus 6 into minus 4. Difference multiplication is minus. So 6 into 4 is minus, 6 into minus 4 is minus 24. Now take this minus 24 to the left hand side, it becomes plus. So 4 plus 24 is equal to A as it is on the right hand side. So 24 plus 4 is 28. So A is equal to 28. So the correct alternative is D, because D alternative have answer 28. So correct answer is D. प्रश्न पहिल्यातील 5वं गणित पाहूया. एका अंकगणिती श्रेणीसाठी ए बरोबर दिलेला आहे 3.5, डी बरोबर 0, एन बरोबर 101, तर टी एन बरोबर किती डॉट 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 असं विचारलेलं आहे. अतिशय सोपं गणित आहे. इथे डी 0 दिलेला आहे, म्हणजेच सामान्य फरक 0 असतो तेव्हा पहिलं पद असतं तेच सर्व संख्या येत राहतात. म्हणजे ए दिलेला आहे 3.5, म्हणजे इथे 3.5, 3.5, 3.5 डॉट 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 अशी ही अंकगणिती श्रेणी असणार आहे. कारण सामान्य फरक 0 आहे म्हणजे सर्व संख्या सारख्या असणार आहेत. परंतु तरी इथे मी सोडवून दाखवतोय. उत्तर तोंडी असलं तर इथे मी सूत्राच्या सहाय्याने इथे सोडवून दाखवतोय. मग ए बरोबर दिलेला आहे 3.5, डी दिलेला आहे 0, एन दिलेला आहे 101 आणि टी एन आपल्याला काढायचं आहे. मग टी एनचं सूत्र वापरलं. टी एन बरोबर ए अधिक एन वजा 1 डी. मग टी एन काढायचं असल्यामुळे याच्यात ए आणि डी च्या किमती ठेवल्या. ए ची किंमत आहे 3.5 इथे ठेवली, एन वजा 1 तसंच ठेवलं, डी ची किंमत 0 ठेवली इथे. पण इथे 0 असल्यामुळे या दोघांचा गुणाकार 0 येईल, कारण इथे गुणाकाराचं चिन्ह आहे कंस आणि डी मध्ये. त्यामुळे 0 ने या कंसाला गुणल्यामुळे हा पूर्ण हे पद 0 होणार आहे. म्हणजे 3.5 ला 3.5 तसंच शिल्लक राहणार आहे, कारण याचं उत्तर 0 येणार आहे. म्हणजे 3.5 अधिक यांचा गुणाकार 0 आहे, म्हणजे या दोघांची बेरीज 3.5च येणार आहे. म्हणून टी एन बरोबर 3.5 आणि अचूक पर्याय बी मध्ये 3.5 आहे, म्हणजे बी हे त्याचं अचूक उत्तर आहे. नाउ सब क्वेश्चन 5 फ्रॉम क्वेश्चन नंबर 1. For an AP, A is equal to 3.5, D is equal to 0, N is equal to 101, and then Tn is equal to dot dot dot. So here Tn we have to find. So this is very simple example because common difference is 0. Whenever the common difference is 0, all the terms are same because difference is 0. So in this AP, A is equal to 3.5, D is 0, means all the terms are 3.5, 3.5, 3.5, dot dot dot, and so on. So this is very simple example, but I will solve here with the help of formula of Tn. So Tn is equal to A plus n minus 1 into D. So put these three values here, put these two values here. A is equal to 3.5 and D is equal to 0 in this formula. So we get Tn is equal to A is 3.5 plus as it is, n minus 1 as it is, and the value of D is 0 here. Here n minus 1 into D. So there is a multiplication between these two. So n minus 1 into 0 means this term becomes 0. So 3.5 plus 0 is 3.5. So Tn is equal to 3.5 means answer is B. Because B alternative have 3.5 answer. So correct answer is B. आता 6वं उदाहरण पाहूया. एका अंकगणिती श्रेणीची पहिली दोन पदे -3 आणि 4 आहेत, तर 21वे पद डॅश डॅश आहे. मग आता पहिली दोन पदे इथे दिलेली आहेत, म्हणजे T1 आणि T2 आपल्याला दिलेले आहे. त्यावरून 21वे पद काढायचं आहे, म्हणजे T21 काढायचं आहे. मग तेच इथे लिहिलंय. T1 बरोबर A बरोबर पहिलं पद दिलेलं आहे -3, T2 दिलेलं आहे 4 दुसरं पद, आणि T21 आपल्याला काढायचं आहे. त्यामुळे प्रश्नचिन्ह. मग यावरून T1 आणि T2 वरून आपण D काढू शकतो. मग T2 मधून T1 ला वजा केलं की D मिळतो. D बरोबर T2 वजा T1, म्हणजेच 4तून हे -3 वजा झाले. 4 वजा 3 म्हणजे वजा वजाचा गुणाकार अधिक झाला. 4 तसेच आहेत. 4 अधिक 3 म्हणजे 7 झाले, म्हणजेच D ची किंमत मिळाली 7. मग आता या सर्व किमती आपण Tn च्या सूत्रात ठेवूया, कारण T21 आपल्याला काढायचं आहे. म्हणजेच Tn बरोबर A प्लस n मायनस 1 D. एन ची किंमत 21 आहे, कारण T21 काढायचं आहे. ए ची किंमत -3 दिलेली आहे.
डी ची किंमत आता आपण काढलेली आहे 7 आहे. मग या तिन्ही किमती या सूत्रामध्ये ठेवूया आणि सोडवूया. T21 बरोबर ए ची किंमत -3, n - 1 म्हणजे 21 - 1 आणि डी ची किंमत 7. पुढे सोडूया. T21 बरोबर -3 ला -3 तसेच 21 मधून 1 गेला 20 राहिले 7 तसेच गुणिले मग T21 बरोबर -3 ला -3 तसेच या दोघांचा गुणाकार झाला 20 गुणिले 7 140 म्हणजेच T21 बरोबर इथे भिन्न चिन्ह आहेत म्हणजे वजाबाकी होईल. 140 मधून 3 गेले 137. मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक आहे म्हणून उत्तराचं चिन्ह सुद्धा अधिक येईल इथे. म्हणजेच 21वे पद मिळालं आपल्याला 137 आणि इथे अचूक पर्याय सी आहे कारण सी पर्यायामध्ये 137 उत्तर दिलेले आहे. क्वेश्चन नंबर 6. In an AP, first two terms are -3 and 4, then 21st term is ... In this example, T1 and T2 are given. First two terms are given. So T1 is equal to -3 and T2 is 4. And we have to find T21. So T21 is equal to question mark. Here T1 and T2 are given, so we can find the common difference D. D is equal to T2 minus T1. So T2 minus T1 is equal to 4 minus of -3. Here 4 as it is, minus of minus become plus 3. So 4 plus 3 is 7. So the value of D is 7. Now here we have to find T21. So we are using the formula of Tn. Tn is equal to A plus n minus 1 into D. Now T21 we have to find. So put the value of n is 21 here. And value of A is -3 and value of D is just we found 7. So put these three values in this formula. We get T21 is equal to value of A is -3 plus as it is n minus 1 means 21 minus 1. D is 7. So T21 is equal to -3 as it is plus as it is 21 minus 1 is 20 into 7 as it is. So 21 is equal to -3 plus product of these two 20 into 7 is 140. So here different sign subtraction. So 140 minus 3 is 137 and give the big sign plus here. So T21 is equal to 137 means here 21st term is 137. So correct alternative is C. In the alternative C, answer 137 is given. So this is the correct answer. आता प्रश्न पहिल्यातील 7वं उदाहरण पाहूया. जर एका अंकगणिती श्रेणीसाठी D बरोबर 5 आहे तर T18 वजा T13 बरोबर ... असं आपल्याला विचारलेलं आहे. मग इथे D ची किंमत दिली आणि T18 वजा T13 काढायचं आहे म्हणून आपण इथे Tn चं सूत्र वापरलं. Tn बरोबर A अधिक n वजा 1 गुणिले D. मग इथे D ची किंमत दिली आहे 5 आहे आणि T18 आणि T13 ची वजाबाकी आपल्याला काढायची म्हणून आपण प्रथम T18 आणि T13 या दोघांच्या किमती काढूया. मग या सूत्रामध्ये n बरोबर 18 घेतले आणि D बरोबर 5. प्रथम मी T18 ची किंमत काढतोय आणि D पण दिलेलाच आहे. मग या सूत्रात n बरोबर 18 आणि D बरोबर 5 ठेवले. मग आपल्याला असं मिळेल T18 बरोबर A अधिक 18 वजा 1 गुणिले 5 म्हणजे T18 बरोबर A अधिक 18 तून 1 गेले 17 5 तसेच आहेत म्हणजेच T18 बरोबर A अधिक 17 5 85 इथे मिळेल. याला म्हणतो मी समीकरण 1. T18 ची किंमत मिळाली A अधिक 85 समीकरण 1. असंच केलं या सूत्रामध्ये. आता n ची किंमत 13 घेतली कारण T13 ची किंमत काढायची आहे आणि D तर दिलेलाच आहे गणितात 5. मग आता n बरोबर 13 आणि D बरोबर 5 घेतले ते या सूत्रात ठेवले म्हणजेच आपल्याला मिळेल T13 बरोबर A ची किंमत इथे ठेवली. A ला A तसाच ठेवला प्लसला प्लस तसेच 13 वजा 1 गुणिले D ची किंमत 5. मग T13 बरोबर A ला A तसाच 13 तून 1 गेले 12 5 तसेच T13 बरोबर A ला A तसाच 12 पंचे 60 याला समीकरण 2 म्हटलं. मग T18 ची किंमत मिळाली आहे A अधिक 85 T13 ची किंमत आहे A अधिक 60. या दोघांची वजाबाकी करायची कारण आपल्याला ही किंमत काढायची आहे म्हणजेच इथे वजाबाकी करतोय T18 वजा T13 मग 1 आणि 2 मधल्या किमती इथे ठेवतोय. T18 ची किंमत आहे A अधिक 85 मधून ही किंमत वजा करायची आहे म्हणून याला कंसात ठेवलं. वजा चिन्ह आहे इथे. मग वजा चिन्हामुळे ही दोन्ही चिन्ह आतली बदलतील. मग A अधिक 85 आहे तसेच ठेवले. वजा चिन्हामुळे आतली चिन्ह बदलली. हे A चं चिन्ह प्लस होतं ते मायनस झालं आणि हे 60 सुद्धा प्लस आहे ते मायनस झालं. वजा चिन्ह असतं तेव्हा कंसातली आतली चिन्हे बदलून घ्यायची आहेत. त्यामुळे दोघांची चिन्ह प्लस होती तिथे दोघांची मायनस झाली. मग आता इथे प्लस आहे आणि हे मायनस आहे कॅन्सल झाले.
85 मधून 60 वजा झाले इथे, मग 85 मधून 60 गेले, 25 राहिले, म्हणजे या दोघांची वजाबाकी आली 25. मग सी पर्यायामध्ये 25 उत्तर दिलेलं आहे, त्यामुळं अचूक उत्तर आहे सी पर्याय. क्वेश्चन नंबर 7. If for any AP D is equal to 5, T18 minus T13 is equal to ... Here the value of D is given and we have to find the subtraction of these two, T18 minus T13. So we are using the formula of Tn here. Tn is equal to A plus N minus 1 into D. Now put D is equal to 5 in this formula, and first we will find T18. So put N is equal to 18 here. So put these two values in this formula. N is equal to 18 and D is equal to 5 in this formula. We get T18 is equal to A plus 18 minus 1 into 5. So T18 as it is, A as it is, 18 minus 1 is 17, 5 as it is. So T18 is equal to A as it is, 17 into 5 is 85. So T18 is equal to A plus 85. Call this is equation 1. Similarly, we can find T13 now. Here we have to find T13. So put N is equal to 13 in this formula and D is equal to 5 in this formula. So we get T13 is equal to A plus 13 minus 1 into 5. So T13 as it is, A as it is. So 13 minus 1 into 5. So 13 minus 1 is 12 into 5 as it is. So T13 is equal to A as it is, 12 into 5 is 60. So the value of T13 is A plus 60. Call this is equation 2. Now equation 1 is T18 and equation 2 is T13. So we have to subtract these two. So T18 minus T13 is equal to, T18 is A plus 85 minus this value. So here two terms are there, so bracket is there. So A plus 85 minus in bracket A plus 60. Now A plus 85 as it is, minus sign is there, minus sign is there. So A is plus, so it becomes minus, and 60 is plus, it becomes minus. So whenever the minus sign is outside the bracket, so the terms in the brackets have the signs, we have to change them. So A is plus, so it becomes minus. Here is also plus, it becomes minus. So plus A and minus A gets cancelled. So 85 minus 60 is there. So 85 minus 60 is 25. So subtraction of these two, T18 minus T13 is 25. So correct answer is C alternative, because in the C alternative 25 is the answer. प्रश्न 8. 3 च्या पहिल्या 5 पटीची बेरीज डॅश डॅश आहे. आपल्याला इथे 3 च्या पहिल्या 5 पटींची बेरीज करायची, म्हणजे 3 चा पाढा 5 पर्यंत लिहायचा आहे. मग 3 चा पाढा 5 पर्यंत लिहिला, 3 च्या पटीतील संख्या लिहिल्या, 3, 6, 9, 12, 15. मग या पहिल्या 5 पदांची आपल्याला बेरीज काढायची आहे, म्हणजेच आपल्याला इथे SN ची किंमत काढायची आहे. मग या दिलेल्या 5 संख्यांवरून पहिलं पद T1 बरोबर A बरोबर 3 आहे. N ची किंमत 5 आहे, आणि इथे पहिल्या 5च संख्या आपल्याला घ्यायला सांगितलेल्या आहेत. आणि शेवटचं पद इथे आपल्याला माहिती आहे, TN म्हणजे शेवटचं पद असतं, T1 पहिलं पद, TN शेवटचं पद, ते दिलेलं आहे 15. मग SNचं सूत्र वापरलं, SN बरोबर N/2 कंसात T1 अधिक TN. जेव्हा पहिलं पद आणि शेवटचं पद माहिती असतं त्यावेळेला आपण SNचं हे सूत्र वापरू शकतो. म्हणजेच या सूत्रामध्ये आपण या वरती लिहिलेल्या किमती इथे वापरायच्या. मग या सूत्रामध्ये T1 ची किंमत 3, N ची किंमत 5 आणि TN ची किंमत 15 या सूत्रामध्ये ठेवूया. म्हणजेच S5 बरोबर आपल्याला मिळेल 5/2 कंसात 3 अधिक 15. पहिलं पद 3, शेवटचं पद 15 आहे. मग याला पुढे सोडूया. S5 बरोबर 5/2 कंसात या दोघांची बेरीज झाली 3 आणि 15 ची 18. मग इथे 18ला या 2 ने भाग जाईल, 2 × 2 90 18 आणि 9 गुणिले 5 चा गुणाकार होईल, 5 × 9 45. म्हणजे S5 ची किंमत आली 45. म्हणजे या पहिल्या 5 पदांची बेरीज झाली 45 आणि तिचं उत्तर ए पर्यायामध्ये दिलेलं आहे 45. म्हणजे ए पर्याय हे अचूक उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 8. सम ऑफ फर्स्ट 5 मल्टिपल्स ऑफ 3 इज ... Here first we have to write multiples of 3. So 3, 6, 9, 12, 15. These are the first 5 multiples of 3. Now here first term is 3 and last term is 15. So first term is T1 is equal to 3
and 5 numbers are given in this AP, so n is equal to 5, and Tn means last term is 15, so Tn is equal to 15. Now put these three values in the formula of Sn. Here first term and last term is given, so we are using the formula of Sn. Sn is equal to n by 2 in bracket T1 plus Tn. So put these three values in this formula. We get S5 is equal to 5 upon 2 in bracket T1 plus Tn means 3 plus 15. So put here 3 plus 15. So solve this further. S5 is equal to 5 upon 2 in bracket 3 plus 15 is 18 here. Now 18 divided by 2, 2 ones are 2, 2 nines are 18. So 5 into 9 is there. So 5 into 9 is 45. So S5 is equal to 45 means sum of first 5 multiples of these 5 numbers is 45. So correct answer is A alternative. A alternative have answer 45. So this is the correct answer. प्रश्न 9. 15, 10, 5 डॉट 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 या अंकगणिती श्रेणीच्या पहिल्या 10 पदांची बेरीज डॅश 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 आहे. इथे आपल्याला अंकगणिती श्रेणी दिलेली आहे 15, 10, 5 डॉट डॉट डॉट. मग मी लिहिलं 15, 10, 5 डॉट 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 ही अंकगणिती श्रेणी आहे. म्हणजे यामध्ये पहिलं पद T1 बरोबर 15 आहे. डी काढायचं आहे T2 वजा T1 म्हणजे 10 वजा 15 मिळाले वजा 5, कारण इथे भिन्न चिन्ह वजाबाकी झाली. 15 तून 10 गेले 5, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा म्हणजे इथे डी वजा 5 आलेला आहे. आणि आपल्याला काढायची किंमत पहिल्या 10 पदांची बेरीज आहे म्हणजे S10 आपल्याला किंमत काढायची आहे. मग आता इथे S10 ची किंमत काढायची म्हणून SN चं सूत्र वापरलं. मग n by 2 कंसात 2a plus n minus 1 into d. मग या सूत्रामध्ये या तिन्ही किमती ठेवल्या. n बरोबर 10 कारण आपल्याला पहिल्या 10 पदांची बेरीज काढायची म्हणजे S10 काढायचा आहे. मग n बरोबर 10 ठेवले, a बरोबर 15 दिलेला आहे आणि d बरोबर वजा 5 आहे. मग या तीनही किमती या सूत्रात इथे आपण ठेवल्या. मग आपल्याला पुढील पायरी अशी मिळेल S10 बरोबर 10/2 कंसात 2 गुणिले a आहे म्हणजे 2 गुणिले 15 अधिकला अधिक तसंच n वजा 1 म्हणजे 10 वजा 1 गुणिले d आहे. d ची किंमत ऋण असल्यामुळे इथे कंस केलाय वजा 5. मग आता पुढे सोडूया. S10 बरोबर 10/2 म्हणजेच 10 ला 2 ने भागलं इथे उत्तर आलं 5. 5 कंसात 15 दुने 30 अधिकला अधिक तसंच 10 तून 9 गेले 10 तून 1 गेला 9 राहिले हे वजा 5 तसेच आहेत. मग पुढच्या पायरीला मिळेल S10 बरोबर 5 ला 5 तसेच 30 ला 30 तसेच आहेत. इथे भिन्न चिन्हांचा गुणाकार वजा आहे. 9 45 वजा झाला गुणाकार. मग पुढच्या पायरीला या दोघांची वजाबाकी होईल. भिन्न चिन्ह म्हणजे वजाबाकी. 45 मधून 30 गेले 15 राहिले. मोठ्या संख्येचं चिन्ह वजा म्हणून इथे S10 बरोबर 5 कंसात आले वजा 15 यांची वजाबाकी आली. मग या दोघांचा गुणाकार आहे. भिन्न चिन्हांचा गुणाकार वजा येतो. 15 5 75 म्हणजे S10 ची किंमत आलेली आहे वजा 75. म्हणजे इथे अचूक पर्याय ए आहे कारण ए पर्यायामध्ये वजा 75 इथे उत्तर दिलेलं आहे. क्वेश्चन नंबर 9. 15, 10, 5 डॉट डॉट डॉट. In this AP, sum of first 10 terms is dot dot dot. Here AP is given and we have to find sum of first 10 terms. Means S10 we have to find. So 5, 10, 5, 15, 10, 5 dot dot dot. This is an AP. It is given in the example. So this is an AP. So first term is T1 is equal to A is equal to 15. D we have to find. D means T2 minus T1. So 10 minus 15. 10 minus 15, here different sign subtraction, so 15 minus 10 is 5 and give the big sign here minus, so D is minus 5 and we have to find S10 is equal to question mark. Now in this, here Sn we have to find means we are using the formula of Sn. Sn is equal to n by 2 in bracket 2a plus n minus 1 into D. So put here n is equal to 10 because we have to find S10. So put n is equal to 10, a is equal to 15 here. And the value of D is minus 5. So put these three values in this formula. We get S10 is equal to 10 upon 2 in bracket 2a means 2 into 15 plus as it is n minus 1 means 10 minus 1 into D is minus 5. Now solve further. S10 is equal to 10 upon 2 means 2 ones are 2, 2 5s are 10.
So 5 in bracket 2 into 15 is 30 plus as it is 10 minus 1 is 9 minus 5 as it is. So S10 is equal to 5 in bracket 30 as it is, 5 as it is. So 9 into minus 5. So difference multiplication is minus, different signs multiplication is minus. So 9 5s are 45. So minus 45 is the product of these two numbers. So S10 is equal to 5 as it is. 30 minus 45. Here different sign subtraction. So 45 minus 30 is 15. And give the big sign minus here. So 5 into minus 15 is minus 75. So 15 5s are 75 and minus sign is there. So sum of first 10 numbers is minus 75. So correct alternative is A. So minus 75A is the correct answer. Question number 10. एका अंकगणिती श्रेणीचे पहिले पद 1 असून nवे पद 20 आहे. जर Sn बरोबर 399 आहे तर n बरोबर ... या गणितामध्ये अंकगणिती श्रेणीचं पहिलं पद 1 दिलेलं आहे, म्हणजेच T1 बरोबर A बरोबर 1. nवे पद 20 दिलेलं आहे, म्हणजेच Tn बरोबर 20 आणि Sn पण दिलेलं आहे 399. यावरून आपल्याला n ची किंमत काढायची आहे, म्हणजे प्रश्नचिन्ह. मग या ठिकाणी पहिलं पद पण माहिती आहे आणि nवे पद माहिती आहे, म्हणजे शेवटचंही पद माहिती आहे. पहिलं पद आणि शेवटचं पद माहिती आहे, Sn पण माहिती आहे. मग इथे Sn चं सूत्र वापरणार आहे. पहिलं पद आणि शेवटचं पद माहिती आहे म्हणून Sn चं सूत्र आपण हे वापरणार आहोत. Sn बरोबर n/2 कंसात T1 अधिक Tn. T1 म्हणजे पहिलं पद आणि Tn म्हणजेच शेवटचं पद. मग या सूत्रात आपण या दिलेल्या तीनही किमती ठेवूया. Sn ची किंमत दिलेली आहे 399. मग इथे Sn च्या जागी लिहिले 399. n/2 तसेच आहेत कारण n ची किंमत काढायची आहे. कंसामध्ये T1 ची किंमत 1 आहे आणि Tn ची किंमत 20 आहे. या किमती इथे ठेवल्या आणि पुढे सोडूया. 399 बरोबर n/2 कंसात 1 अधिक 20 ची बेरीज झाली 21. नवीन पायरीला सोडूयात. इथे n ची किंमत काढायची म्हणजे n उजव्या बाजूला एकटा तसाच ठेवलेला आहे. मग 2 आणि 21 ला मी तिकडे डावीकडे नेणार आहे. मग 2 छेदात आहेत त्यामुळे ते इकडे डावीकडे घेतल्यावर अंशात आले आणि 21 अंशात आहेत ते इकडे आल्यावर छेदात आलेले आहेत. मग यांना आपण इथे सोडवणार आहोत. मग इथे 21 ने 399 ला भाग घालवायचा आहे. तो भागाकार इथे मी केलेला आहे. 399 ला 21 ने भागलं, भागाकार 19 आलेला आहे. म्हणजे इथे 21 ने जर 399 ला आपण भाग घालवला इथे तर 19 उत्तर आलं. म्हणजे 19 गुणिले 2 झाले इथे नवीन पायरीला आणि 19 दुने 38. म्हणजे n ची किंमत आली 38. म्हणजेच बी पर्यायामध्ये ही 38 हे उत्तर दिलेलं आहे. म्हणजेच अचूक पर्याय बी आहे. नाउ last question number 10. In an AP, first term is 1 and the last term is 20. The sum of all terms is 399. Then n is equal to ... Now in this example, in this AP, first term is 1. So T1 is equal to A is equal to 1. The last term is also given, that is 20. Last term means Tn is 20. And sum of all terms is 399 means Sn is also given. Sn is equal to 399 and n is equal to ... means n is we have to find. So n is equal to question mark. Now here first term and last term we know. So we are using the formula of Sn. Sn is equal to n/2 in bracket T1 plus Tn means first term plus last term. So put these three values in this formula. So Sn is equal to, the value of Sn is 399. So put here 399. n/2 as it is because we have to find the value of n. T1 is 1 and Tn is 20 here. So putting these three values in this formula we get this step. So now solve further. 399 as it is, n/2 as it is, 1 plus 20 is 21. Now we have to find the value of n here. So take this 21 and 2 to the left hand side. So 2 is in the denominator, so it will be in the numerator of the left hand side, and take this 21 to the left hand side, it will be in the denominator. So 399 into 2 upon 21. Now here we have to divide this 399 by 21
division is here. So dividing 399 by 21, we get 19. So 19 is the answer of this division. So 19 into 2 is 38. So n is equal to 38. So correct alternative is B. So B alternative have 38 answer. So correct answer is B.